नमस्कार मित्रांनो, मी शहासाहेबवरून आजचा आपला हा व्हिडिओ आपण आपला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणीचं फॉर्म कसे भरायचं, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, कशा ऑनलाईन फॉर्म फिल करायचं आहे, काय काय माहिती टाकायची आहे, ते सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नीटपणे बघा, ए टू झेड प्रोसेस बघा, नीटपणे बघून घ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल दाखवणार आहोत. आपण फॉर्म कसं भरायचा, काय भरता सर्वात पहिले क्रोमवरती तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलेच जे ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अजून डेस्कटॉप ओपन होईल. त्या डेस्कटॉप हे अशा पद्धतीने असणार. त्याच्यानंतर तुम्हाला इथे न्यू यूजरवरती क्लिक करायचं आहे. न्यू यूजरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तिची माहिती भरायची आहे. माहितीमध्ये तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम भरायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डी, जे तुम्हाला इथे ईमेल आय डी सर्वात महत्त्वाची आहे, कारण की कास्ट व्हॅलिडिटी ईमेल आय डीवरतीच येते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं पासवर्ड सेट करायचं आहे. युजर नेम ॲटोमॅटिक ईमेल आय डीज येऊन जातो. त्याच्यानंतर कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे ईमेल आय डी तीच टाकायची आहे जे आपल्याकडे कायमस्वरूपी राहणार आहे, कारण की व्हॅलिडिटी ईमेल आय डीवरच येते. सबमिट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन टाईप टाकायचं आहे, म्हणजे तुमचं आता काय चालू आहे शिक्षण, तुम्हाला व्हॅलिडिटी कशासाठी लागते, एज्युकेशनसाठी, इलेक्शनसाठी, किंवा तुम्ही जॉब करताय किंवा नोकरी करताय, जे असेल तुमचं कारण तुम्ही तिथे टाकू शकता. समजून घ्या. जर एज्युकेशन असेल तर एज्युकेशन टाकायचं. एज्युकेशनमध्ये तुम्ही काय एज्युकेशन करताय ते टाकायचं. जर इलेक्शनसाठी लागत असेल तर इलेक्शन टाकायचं. जर जॉबसाठी लागत असेल तर जॉब टाकायचं. हे दोन स्टेप कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. पुढच्या पेजमध्ये आता तुम्हाला तुमचं इथे नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. मिडल नेम टाकल्यानंतर तुमचं सरनेम टाकायचं आहे. सरनेम टाकल्यानंतर तुमचं इथे मॅरिड अनमॅरिड टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं कास्टप्रमाणे नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, जन्म तारीख, बर्थप्लेस तुमच्या LCवर राहतो. त्याच्यानंतर तुमचा कास्ट काय आहे, कास्ट टाकल्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकावं लागतं. कास्ट केव्हा इश्यू झालं ते टाकावं लागतं. तुमचं कास्ट कोणत्या जिल्ह्यातर्फे इश्यू झालं आहे ते टाकावं लागतं. त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये तुमचं कोणी ॲप्रूव्ह केलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा कलेक्टर किंवा मजिस्ट्रेट, जे असेल तुम्हाला तिथे तुम्हाला डिटेल फिल करायची. त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे चेकबॉक्सवर चेक करायचं आहे. समजून घ्या. तुमच्याकडे LC असेल, फादर LC, कास्ट LC, बोनाफाईड, रेशन कार्ड, सेल्फ डिक्लेरेशन किंवा सर्व जे स्टॅम्प वगैरे आहे तुम्हाला ते सर्वांच्यावरती चेकबॉक्सवर क्लिक करून द्यायचं आहे. फक्त अदरवर सोडून द्यायचं आहे. अदरवर सोडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं कुळदैवत टाकायचं आहे, तुमची कास्ट काय आहे ते टाकायचे आणि तुमचे नातेसंबंध टाकायचे आहे, म्हणजे तुमचे कोणते कोणते नातेवाईक आहेत, नातेवाईकांचे कुळ टाकायचे. कुळ म्हणजे जर तुमचे कुळ असेल नातेवाईकमध्ये ते कुळ टाकून तुम्हाला हे ते पूर्ण डिटेल फिल करून घ्यायची आहे. डिटेल फिल केल्यानंतर कुळदैवत म्हणजे तुमचे जे पण कुळदैवत असेल ते टाकायचं आहे रिलिजनल डायलेक्टमध्ये, आणि गोड लायनेसमध्ये तुमचं ते टाकायचं आहे, आणि तुमचं रिलिजनल डायलेक्टमध्ये तुमची जे कास्ट असेल, हिंदू कुणबी टाकायचा, मराठा टाकायचं असेल मराठा टाका. ते सर्व टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेजमध्ये तुमचा आता तुम्हाला तिथे ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस तुमचं जेही असेल परमनंट किंवा करस्पॉन्डन्स ते तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे YY इयर लिहिलेलं आहे. इयर म्हणजे तुमचं किती वर्षापासून तुम्ही राहता आहे. इथे तुम्हाला तुमच्या आधारवर जे तुमची जन्मतारीख असेल ते फिल करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती जायचं आहे. नेक्स्ट पेजवरती तुमचं तिथे तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव विचारेल. तुमच्या वडिलांचं नाव काय आहे पूर्ण. त्याच्यानंतर तुमचं अजून खाली एक ऑप्शन आहे तुमच्या आजोबांचं नाव काय आहे, आणि आता खाली तिथे ॲड्रेस दाखवतं आहे. ॲड्रेस म्हणजे तुमचे वडील आणि आजोबा पहिल्यापासून कुठे राहत होते, जे तुमचं समजून घ्या कायमस्वरूपीचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. त्याचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर पूर्ण ॲड्रेस पूर्ण पद्धतीने फिल करून घ्यायचं आहे. हे पूर्ण फिल केल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज म्हणजे तुमचं इथे मायग्रेशन म्हणजे तुम्ही दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत का प्रॉपर तुम्ही महाराष्ट्रातले जर दुसऱ्या राज्यावरनं आले असेल तर तुम्हाला यस करायचं आहे. अदरवाईज नो सर्व डिटेल नोच राहू द्यायची आहे. ऑलमोस्ट आपले जेवढे महाराष्ट्राचे रहिवासी असतात ते प्रॉपर महाराष्ट्राचे जातात. त्यांचे आजोबा पणजोबा
त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक राहून द्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता पुढची डिटेल ओपन होईल. याचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यात तुम्हाला हे विचारलं जात आहे का तुमच्या घरात कोणाची तुमच्या पहिले कोणाची कास्ट व्हॅलिडिटी आलेली आहे किंवा अप्लाय केलेली आहे किंवा मंजूर झालेली आहे किंवा रद्द झालेली आहे. तुमचं जेही असेल तुम्हाला तिथे यस नोचा ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर समजून घ्या यस आली असेल तर यस करून ते व्हॅलिडिटीमध्ये जे डिटेल असेल त्यांचं नाव, कुठे व्हॅलिडिटी अप्रूव्ह झाली आहे की काय डेटमध्ये अप्रूव्ह झाली आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला ॲज पर व्हॅलिडिटी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर ओपन जायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट व्हॅलिडिटीमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. बरेचसे मित्र डॉक्युमेंटमध्येच गडबडी करता आणि भरपूर प्रकरण समाज कल्याण कलेक्टर ऑफिसमध्ये या कारणामुळे हेच परत येत राहता. सर्वात पहिले तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून PDF फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचे. जेही स्पेसिफिकेशन असेल समजून घ्या. जे 2 MBचा आतमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचं. हे जेही एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला नीटपणे वाचून घ्यायचे आहे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहे. बरेचसे कॅन्डिडेट हेच चुकी करता. टोटल डॉक्युमेंट बघून त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो, सिग्नेचर, तुमचे वडिलांचे सिग्नेचर, दोघी सिग्नेचर अपलोड करायचे आहे. फोटो म्हणजे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, वडिलांचा नाही. वडिलांचे फक्त सिग्नेचर आणि तुमचे सिग्नेचर दोघींचं सर्व हे करून तुम्हाला प्रॉपर KB म्हणजे तिथे लिहिलेले आहे 50 KBच्या आत पाहिजे किंवा 20 KBच्या आत सिग्नेचर पाहिजे. सर्व स्पेसिफिकेशन ॲज पर लिहिलेले आहे. फक्त आपला काम एकच आहे, नीटपणे वाचून घ्यायचं आहे. जर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी हा एक रिअल डॉक्युमेंट असतो. शक्यतर कोणतेही ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे सायबर कॅफेवाले किंवा सेतू चालक त्यांच्यातर्फेच भरायचं आहे. कारण की जात पडताळणीला खर्च लागतो. त्याच्यामुळे आपले पैसे जायला नको. त्याच्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येत आहे का तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणते आहे. तुमचं स्वतःचा शाळेचा दाखला आहे का, तुमचं बोनाफाईट आहे का, तुमच्या वडिलांचं आहे का, तुमच्या आजोबांचं आहे का, तुमच्या पणजोबांचं आहे का. सर्व डॉक्युमेंट आपल्याला रेडी ठेवून घ्यायचे आहे. प्रॉपर स्कॅन करून PDF बनवून त्यांना ब्लर फोटो चालत नाही. डॉक्युमेंट तुमचं परत यायला पाहिजे नाही तसं. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट सर्व डिटेल भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून तुमचं पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे. पेमेंट कंप्लीट